नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो आणि खरंच आपल्यामध्ये जी ताकद आहे किंबहुना त्याहून अधिक ताकद ही ब्रह्मांडामध्ये आहे आणि त्यामुळेच या सृष्टीतल्या प्रत्येक जीव सजीव जे आहेत किंवा विषाणू आहेत, बॅक्टेरिया आहे, यामध्ये सुद्धा ती ताकद आहे आणि हीच ताकद सध्याच्या काळात आपल्याला एक विषाणू दाखवतो आणि तो म्हणजे कोरोनाचा विषाणू। मुळातच ह्या विषाणूने इतका हाहाकार माजवलेला आहे की गेल्या 8-9 महिन्यापासून नाही तर वर्षभरापासून अगदी तो व्हायरस किंवा तो विषाणू कधी जाणार यासाठी आपण वाट बघतोय आणि यासाठीचा एक अगदी शेवटचा पर्याय म्हणजे आपल्याकडे एक होता, तो म्हणजे लसीकरणाचा। अतिशय प्रतीक्षेने आपण वाट बघत होतो ती म्हणजे या कोरोनाच्या लसीची आणि हीच लस सध्या उपलब्ध होणार आहे। मुळातच ही लस उपलब्ध झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न येत असतील की आता आपल्याला ही लस कशी उपलब्ध होणार, ती तितकी फायदेशीर आहे का, कोणी घ्यावी, कुठे घ्यावी, त्यासाठी काय आपला क्रायटेरिया असला पाहिजे, वर्गवारी कशी असली पाहिजे, ह्या सगळ्यांसाठी खास आपण आजचा विषय निवडलेला आहे आणि तो म्हणजे कोरोना लसीकरण। प्रेक्षको, आणि यासाठी आज आपल्याकडे फार असे नामवंत व्यक्ती आलेले आहेत। आपण सगळेजण त्यांना ओळखतोच, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉक्टर तात्याराव लहाने। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार प्रेक्षको, डॉक्टरांना आपण ओळखतातच, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी सुपरिचित आहेतच। विशेष म्हणजे 2008 सालच्या भारत सरकारने डॉक्टरांना गौरवण्यात आलेले आहे। प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर तात्याराव लहाने जनमानसात प्रसिद्ध आहेतच। विशेष म्हणजे महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाचे डॉक्टर संचालक आहेत। इतकंच नव्हे तर समाज, मन आणि सामाजिक आरोग्यावर डॉक्टरांची अशी विशेष पकड आहे आणि तेच ओळखून डॉक्टरांना कोविड-19च्या अगदी टास्क फोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। टास्क फोर्स आयुषचे डॉक्टर अध्यक्ष आहेत आणि कोविड-19चे नोडल ऑफिसर म्हणून सुद्धा कार्यरत आहेत। प्रेक्षको, डॉक्टरांचं काम आणि कार्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे, पण विशेष म्हणजे लसीकरणासारख्या महत्त्वाच्या कामामध्ये सुद्धा डॉक्टरांचा सहभाग आहे। त्यामुळेच डॉक्टरच आपल्याला यावर छान अशी उत्तरे देऊ शकतात आणि यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील, ते असे आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232। प्रेक्षको, इथे संपर्क साधून आपण आपले प्रश्न विचारू शकतात। प्रश्न विचारताना कृपया एक काळजी घ्या की आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत। डॉक्टर, अगदी तुमच्याकडून आज मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे आणि सर्वप्रथम की एवढ्या वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात त्याबद्दल खरंच आम्ही आभारी आहोत। डॉक्टर, जगातली अशी पहिली ही लस असेल कोरोनावरची जी अगदी कमी कालावधीत तयार होऊन, रिसर्च होऊन अगदी तयार झालेली आहे, यावर आपलं काय मत आहे? जसं विनया तू म्हणते तसं बरोबर आहे की आपण आतापर्यंत पाहतो की जेव्हा लस निर्माण होते तर लस निर्माण होण्यासाठी खूप मोठे टप्पे असतात। त्याचा प्री क्लिनिकल टप्पा असतो आणि क्लिनिकलचे 3 टप्पे असतात। 4थ्या टप्प्यात ते मंजूर होते आणि हे सगळं होण्यासाठी 4 ते 6 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत वेळ लागत असतो विकसित होण्यासाठी। आणि आपण आता पहिल्यांदाच असं बघतो की ही जी लस आहे ही खूप लवकर अशी विकसित झाली आहे आणि ही लवकर विकसित झाल्यामुळे की आपण असं बघतोय की आता 9 महिन्याचाच हा सगळा आजार आहे आणि 9 महिन्यातच ही आपली लस विकसित करण्यात आली आहे। तर ही करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ही लस विकसित करत असताना यामध्ये ज्या काही का करावं लागलं त्याचं कारण असं आहे की आपण पाहिलं की जगामध्ये 213 देशामध्ये या कोविड-19 याचा प्रादुर्भाव झाला आणि हे पॅन्डेमिक आहे। मग अशा वेळेस आपण काय करतो की ही लवकरात लवकर पॅन्डेमिक जावा याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात आणि त्या सर्व प्रयत्नांना जे एका ठिकाणी नाही, म्हणजे आपण जगाचा विचार केला तर जवळपास 200-300 लसीचा सगळीकडे प्रयत्न केले गेले आणि आपल्या भारताचाच विचार केला तर आपल्याकडेही खूप प्रयत्न केले गेले त्यातल्या काही लसीच्या ट्रायल चालू आहेत, काही लसी प्री क्लिनिकल स्टेजला आहेत। तर हे याच्या मागचे एकच कारण होते की याच्यात ही जी आहे की आपण ह्यातून आजारमुक्त व्हावं आणि यासाठी जे वैज्ञानिक आहेत, शासन आहे, हे सर्वजण एकत्र प्रयत्न करत होते आणि त्यामुळे असं केलेलं नाही की आपण फार लवकर करतो म्हणून टप्पे न करता ही लस तयार नाही केलेली। त्यासाठी लसीकरणाचे जे टप्पे आहेत, एक प्री क्लिनिकलचा टप्पा असतो
आणि क्लिनिकलचे 4 टप्पे असतात. हे टप्प्यानंतरच ही लस केली आहे म्हणजे पूर्णतः सुरक्षित आहे का नाही हे पाहिल्यानंतरच ही लस जी आहे ते ही तयार झालेली आहे किंवा हिला आपण असं मान्यता दिलेली म्हणूया हा इमर्जन्सी यूजसाठी मान्यता दिली आहे. नक्कीच. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणाला की सर्वप्रथम या आजारासाठी आपण वैश्विकरित्या आणि जगभरात पहिल्यांदाच सगळे देश, अगदी सगळे सायंटिस्ट असतील, सगळेजण यासाठी काम करत होते. अगदी आपण म्हणू शकतो की आपल्या सगळ्यांसाठी सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा या गोष्टीकडे उद्देश किंवा वाट बघत होता. डॉक्टर, ही सगळ्यात आधी समजून घेण्याची गोष्ट आहे की लस म्हणजे नक्की काय असतं, त्याचा हेतू काय असतो? नाही, यामध्ये कसं असतं की लसीचा जो हेतू आहे की त्याच्यात आपल्या शरीरामध्ये की प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी ही लस असते. आणि आता ही जी प्रतिकार शक्ती आपण निर्माण करतो तर ही प्रतिकार शक्ती निर्माण करत असताना ती लस आपण देतो. ती कशी देतो तर लस करत असताना तिचे काय करतो त्या लसीमध्ये. तर आता याच्या पुढच्या स्लाइडमध्ये मी असं सांगितलं आहे की ही जी लस आहे की ही लस कशी दिली जाते हे लिहिलंय. पण ही लस जी आहे तर हे लसीचे प्रकार सांगितलेत. या लसीच्या प्रकारात तुम्ही पाहू शकता की यामध्ये जो व्हायरस आहे तो व्हायरस त्याची ती ताकद कमी करून तो अटेन्युएटेड व्हायरस तो वापरला जातो. किंवा त्याच्यानंतर जो आहे तर असा आहे की तो जो विषाणू आहे तर त्या विषाणूमध्ये दुसरा RNA भरला जातो आणि तो व्हेक्टर म्हणून वापरला, जसं की अडिनो व्हायरस आहे त्याच्यात हे टाकला जातो आणि तो वापरला जातो. किंवा RNA आहे, DNA आहे तर ते mRNA म्हणतो तो वापरला जातो. आणि याचं आता आपण जर पाहिलं तर आता ही कोविडची 16ची जी ही आहे 19 जी आहे तर यामध्ये S प्रोटीन आहे. म्हणजे आपलं स्पाइक बाहेर दिसतात ना असे सगळे काटे आलेले, हा त्याच्यानंतर इन्व्हलप प्रोटीन आहे आणि त्याच्यानंतर त्याचं जे आहे तर ते RNA आहे. तर हे सगळे प्रोटीन जे आहेत त्याच्यामध्ये हे आता याच्यात आपण पाहतो की हे सगळे प्रोटीन जे आहेत तर हे प्रोटीन असतात. आणि म्हणून आता आपण जी चर्चा करतो आहे की नवीन आता इंग्लंडमध्ये जो आहे की न्यू स्ट्रेन आलेला आहे आणि आपण आता व्हॅक्सिन काढला आहे. तर मग आता ते जुना स्ट्रेन जो होता तो आपला जो होता तो होता D614G आणि आता जो आलाय हा B117 हा आलाय. आता सर्वांना असं वाटतं की मग हा B117 आला आणि हा 614 जो होता तर ह्या त्याच्यासाठी लस तयार केली, इथं काम करेल का नाही. तर आपण त्याच्यासाठीच हे पिक्चर दाखवले की ज्याच्यामध्ये जे RNA आहेत, ज्याच्यामध्ये जे प्रोटीन आहेत S प्रोटीन, तर जो नवीन स्ट्रेन आलाय त्याच्यामध्ये हा जो S प्रोटीन आहे त्याच्या 69 आणि 70 ज्या साईट असतात तिथं बदललाय. म्हणजे काय झालाय तो तर तिथे आपल्या शरीरात तो जेव्हा जातो तर तेव्हा आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीरात त्यांनी जे संसर्ग करण्याची शक्ती आहे त्याच्यामुळे ती वाढली आहे. पण प्रोटीन मध्ये बदल झाला नाही. आणि म्हणून हा नवीन स्ट्रेन किंवा जुना स्ट्रेन दोन्ही स्ट्रेनसाठी हे जी लस आहे ही जी विकसित केलेली लस आहे ही काम करणार आहे. त्यामुळे मनामध्ये त्याची शंका आणण्याची गरज नाही. आणि नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की याचे 4 टप्पे आहेत आणि त्या टप्पे पार केल्यानंतरच ही लस सध्या आपल्याला उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर, हे टप्पे काय असतात? तर या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर या टप्प्यात असं आहे की एक प्री क्लिनिकल टप्पा असतो. अच्छा. प्री क्लिनिकल मध्ये की आपण असं म्हणूया की गिनीपिग आहे. आता आपण इथे बघता एक प्री क्लिनिकल टप्पा असतो, त्याच्यात ह्याच्यामध्ये गिनीपिगला म्हणा किंवा कोणाला दिलं जातं. आणि त्याच्यानंतर क्लिनिकलचे 4 टप्पे आहेत. तर 4 टप्प्यातला जो पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये 20 ते 100 लोकांना पण निरोगी, ज्यांचं वय कमी आहे अशा लोकांच्यावरती लस सुरक्षित आहे का नाही पाहिलं जातं. तिच्यापासून इम्युनिटी येते का नाही पाहिलं जातं. तिच्याकडून काही मेजर साईड इफेक्ट आहेत का हे पहिल्या टप्प्यात बघितलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये 100 आणि त्याहून अधिक म्हणजे शेकडो लोकांना ती लस तपासली जाते. इथं पण निरोगी माणसं, कमी 50 वर्षापेक्षा कमी वर्षाची माणसं घेतली जातात. आणि ही लस करत असताना इम्युनिटी निर्माण व्हायली का, साईड इफेक्ट झाले आहेत का, आणि झाले तर किती कसे आहेत ते पाहिलं जातं. तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र ही लस अशी दिली जाते की त्यामध्ये जे हजारो लोकांना दिली जाते आणि त्याच्यात काही लोकांना दिली जात नाही. मग ज्यांना दिली गेली नाही त्यांना किती आजार झाला आणि ज्यांना दिली गेली त्यांना किती आजार झाला ह्याचं कंपॅरिझन केलं जातं. आणि ते हे सगळे जे स्टेजेस आहेत हे त्याच्यानंतर ड्रग कंट्रोलर किंवा FDA बाहेर ह्यांच्या समोर ठेवले जातात. त्यांच्याकडे एक्सपर्ट कमिटी बसते आणि त्याच्यानंतर ही जी लस आहे आता आपण नेहमी म्हणतो की आता सध्या आपल्याला इमर्जन्सी यूज साठी ते मिळालेलं आहे. पण कुठलीही लस जेव्हा विकसित होते
तर ती लस विकसित झाल्यानंतर तिची पहिली परवानगी ही इमर्जन्सी यूजसाठीच मिळते, कारण जेव्हा लसीकरण पूर्ण होतं तेव्हा आपण चौथा टप्पा जर पाहिला तर त्याचा अभ्यास हा चालूच असतो आणि अभ्यास चालूच असल्यामुळे तर त्याला आपण इमर्जन्सी यूज म्हणतो आणि काही वर्षे ही वापरल्यानंतर मग त्याला आपण पूर्णता हे देत असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या टप्प्याने, म्हणून आपण लवकर केली 10 महिन्यात केली म्हणून टप्प्याने गेलो नाही असं नाही. तर जगामध्ये जे टप्पे घालून दिले आहेत लसीकरणाचे, हे सर्व टप्पे व्यवस्थितपणे पार केल्यानंतरच ही लस आज आपल्याला वापरासाठी खुली करण्यात आली आहे. नक्कीच. आणि ही लस तितकीच किफायतशीर आहे जितकी आतापर्यंतच्या आपण प्रत्येक लसी घेतलेल्या आहेत. फक्त ती गती वाढलेली आहे त्यातली संशोधनाची. डॉक्टर, हे सगळं खूप मोठं काम होतं आणि यातून बाहेर येत असताना खरंच आपल्याला ते यशदायी असं काम आहे. पण आता सध्या आपल्या भारतातील सद्यस्थिती कशी आहे सगळी लसीकरणाविषयी आणि आजारांविषयी? नाही, आता कसं आहे की आपण जर आज भारताची सद्यस्थिती पाहिलं तर भारतामध्ये अशा खूप लसी आहेत की ज्यांची प्री क्लिनिकल ट्रायल चालू आहेत, त्यांच्यानंतर क्लिनिकल ट्रायल चालू आहेत आणि भारतामध्ये 6 लसी आहेत की त्यांची क्लिनिकल ट्रायल चालू आहे आणि 3 लसी आहेत त्यांची प्री क्लिनिकल ट्रायल चालू आहे. आणि ह्या आपण इथं जर पाहिलं तर याच्यात आपला जगाचा आणि भारताचं समजेल की इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या ज्या लसी आहेत तर याचं प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल ट्रायल चालू आहे. आणि या लसी ज्या आहेत, आपण आता बाहेरचं वाचतो की फायझरची लस आली किंवा तिथं ते देत आहेत, तर त्यांना जे इमर्जन्सी यूजच त्यांना मिळालेला आहे. तसंच AstraZeneca ते त्यांच्या बरोबर आहेत. तर ह्या लसी बाहेर आलेल्या आहेत, त्यांचे लसीकरण चालू झालेलं आहे. आतापर्यंत त्यांचं जगाचं पाहिलं तर 1.5 to 2 करोड लोकांना ही लस गेल्या महिनाभरात मिळाली आहे. पण भारत देशामध्ये आपण पाहिलं भारताचं, तर भारतामध्ये ही जी लस आहे ती टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. आणि ती अशी देण्यात येणार आहे की पहिला टप्पा जो आहे ते सगळं आरोग्य कर्मचारी, म्हणजे जे आरोग्याचे कर्मचारी आहेत त्यांना हा टप्पा आपण देणार आहोत. आणि 16 तारखेपासून या टप्प्याला आपण पहिली सुरुवात करणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे कोविड योद्धे आहेत, तर आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्धे मिळून 3 कोटी लोकांना ही लस आता जानेवारी 16 पासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत दिली जाईल. आणि तिचा जो दुसरा टप्पा आहे तर याच्यामध्ये 50 वर्षावरील सर्वांना आणि 50 खर्चाखाली ज्यांना आजार आहे, त्याच्यामध्ये मधुमेह, रक्तदाब किंवा जे काही लिव्हर असे जे आजार आहेत, अशांच्या सर्व नागरिकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये 27 कोटी लोकांना ही लस दिली जाणार आहे. तर अशा प्रकारच्या ह्या लसी आहेत. आणि आपल्याकडे आता आपण बघतो की आपल्याकडे ज्या लसी आहेत त्याच्यामध्ये आताच मी सांगितलं कोवॅक्सिनची लस आहे ना, ती आपल्या ICMR ने तयार केली आहे. त्याच्यानंतर दुसरी कोशिल्ड, आपण फार भारत बायोटेक आपले याची सिरमची आपण ऐकतो. त्याच्यानंतर दुसरी झायडसची लस आहे. स्पुटनिक आपण रशियाची ऐकली की रशियात ती लस दिली गेली होती, तर रेड्डीज लॅबोरेटरी ते करत आहे. तर ह्या त्याच्यानंतर आता पुन्हा ते याची eRNA पण आपल्याकडे लस सुरू झाली आहे. तर अशा ह्या 6 लसीचं ट्रायल आपल्याकडे सुरू आहे. त्याच्यातल्या 2 लसींना सध्या इमर्जन्सी यूजसाठी परवानगी मिळाली आहे. नक्कीच. डॉक्टर, इतक्या वेगवेगळ्या लसी आहेत आणि आपण त्यांच्यासोबत एक बघतो की किफायतशीरपणा, त्यांची जी आपण सक्सेस रेट बघतो, ह्याचा काही फरक आपल्याला दिसतोय का? हां, याच्यात कसं आहे की आपण जेव्हा आता वर्तमानपत्रामध्ये किंवा कुठे वाचतो तर कुठं लिहिलं जातं की 95% यशस्वी आहे, 90% आहे, कुठं 70% आहे. तर याचं कसं आहे की असे का म्हणतात, त्याचं कारण असं आहे की ही जी लस आपण देतो तर तेव्हा ती लस आपल्या शरीरात काय निर्माण करते याच्यावर ते अवलंबून आहे. आणि आता या चार्टमध्ये तुम्हाला असं दिसेल की आता कुठली लस आपल्या भारत देशात कुठल्या टप्प्यावर आहे आणि त्या लस कुठली कंपनी तयार करते आहे. तर ह्या सगळ्या लसीची ही माहिती आहे. आणि जसं आता आपण सांगितलं की ही जी लस आहे ती ही आपण जेव्हा देतो तर ती कशी काम करते हे खूप महत्वाचं आहे. तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा ही लस जाते तर लस दिल्यानंतर तो जो तिचा हे आहे तर ते आपण ओरल रूपने देतो किंवा इंट्रामस्क्युलरने देतो किंवा नाकाद्वारे देतो. तर असे 3 प्रकारे हे लस दिली जाते. आणि ही लस जेव्हा आपण देतो तर त्यावेळेस ही लस काय करते शरीरात हे खूप महत्वाचं आहे. आणि ही शरीरात जेव्हा जाते तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये सुरुवातीला दिल्या गेल्यानंतर ती टी सेल तयार करते. आता आपण जसं विचारलं मला की मग प्रत्येक लसीचं पर्सेंटेज हे आपल्याला सिक्युरिटीसाठी कमी जास्त आहे, बरोबर आहे. आपण पाहतो की पोलिओची लस आपण सारखी देत राहतो किंवा आपले स्मॉल पॉक्स आजही, म्हणजे आपण गेल्या 20 वर्षापासून द्यालोय, आता त्या देवी कमी झाल्या आहेत. मग हे का देतो आपण?
कारण काही लोकांना ते पुन्हा होऊ शकतं आणि म्हणून त्यांना आपण ते कमी करत असतो. म्हणून लसीकरण करत असताना सर्व लोकांना इम्युनायझेशन येईलच असं निश्चित नाही, अच्छा, पण मॅक्झिमम लोकांना इम्युनायझेशन येतं, दिलं जातं. आणि म्हणून आता याच्यातलं जे इम्युनायझेशन आहे, जी चर्चा व्हायला पाहिजे, त्याच्यात पहिलं जेव्हा आपण देऊ इंजेक्शन, तर ते दिल्यानंतर सर्वांना आपण आता हरियाणाच्या मंत्री महोदयांना ते झालं आणि त्याची खूप चर्चा झाली. असं नाही आहे, तिथे थोडेसे गैरसमज झाले आहेत. एक लस दिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पहिला मात्रा जेव्हा देतो, पहिला डोस, दुसरा डोस 28 दिवसांनी देतो, तर पहिला डोस दिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही, तर प्रतिकार शक्ती निर्माण व्हायला सुरुवात होते. दुसरा डोस दिल्यानंतर, दुसरा डोस 28 दिवसांनी दिल्यानंतर तिथून पुढे 14 दिवसाला आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते. आणि त्या 14 दिवसाला निर्माण झाल्यानंतर म्हणजे एकंदर 45 दिवसानंतर आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होते. आणि मग ती निर्माण झाल्यानंतर मग आपला आजार होईल का? सरासरी आपल्याला आजार होत नाही. पण आपल्या सगळ्याच लोकांना तो कोविडची लस दिलेली नाही आहे आणि म्हणून इतरांचा देखील तो आजार जो आहे तो हे होऊ शकतो, संसर्ग होऊ शकतो. आणि म्हणून कोविडची लस जरी घेतली आपण, तर ती लस जी आहे, तर ती लस घेतल्यानंतरही आपला जो कोविड बिहेवियर आपण म्हणतो तो आपला पाळायचा. हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण डॉक्टरांनी आता जसं सांगितलं की लसीकरण दिल्यानंतर सुद्धा आपल्याला काही काळजी घेण्याची गरज आहे. जवळजवळ 45 दिवसानंतर आपल्याला त्याच्यातली आपण म्हणतो की डॉक्टर की इम्युनिटी येते, प्रतिकारशक्ती तयार होते. आणि ही इम्युनिटी तयार होत असताना सुद्धा आपल्याला काही काळजी घेणं गरजेची आहे. ती काळजी काय घ्यायची, याशिवाय ही लस कुठे उपलब्ध होणार आहे, त्यासाठी खर्च काय असणार आहे, हे तुमच्या मनातील प्रश्न आम्ही घेणारच आहोत. पण इतक्यात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर प्रेक्षक तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आपल्या सोबत आहेत आणि कोरोना लसीकरण याविषयी डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टरकडून आपण माहिती घेऊयाच, पण एक फोन आलेला आहे. लक्ष्मीकांत भालेराव बोलतात आपल्याशी पुणे इथून. नमस्कार लक्ष्मीकांतजी. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे लहाने सरांना. सर नमस्कार. नमस्कार. मी सर पुण्यावरनं बोलतोय. बोला. सर आमच्या घरामध्ये माझं वय 56 वर्ष आहे. मला कोरोना सर होऊन गेला होता आणि माझ्या मिसेसला आणि मुलाला पण झाला होता. मग सर आम्हाला लस घेणं म्हणजे कितपत योग्य राहील का आणि कधी घ्यायला पाहिजे का किंवा घेणं योग्य आहे का? अगदी बरोबर लक्ष्मीकांतजी, खरंच खूप छान प्रश्न विचारला. डॉक्टर काय सांगणार आहेत यावर? लक्ष्मीकांत, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो असा की तुमच्या घरात तिघांनाही तो कोविड झालेला आहे आणि तुमचं एक जणाचं वय 56 वर्ष आहे, तर ज्यांचं वय 50 पेक्षा जास्त आहे त्यांनी लस घेणं हे फायदेकारक ठरणार आहे. आणि आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षाच्या वर जे आहेत त्यांना लस देणार आहोत. आणि मग ही लस का घ्यायची आणि मग आपल्याला आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी आलेल्या आहेत तरी मग लस का घ्यायची? तर आपल्या शरीरात जे अँटीबॉडी येतात त्यांचं काही दिवस आयुष्य असतं, ते आपण म्हणूया की 3 ते 5 महिन्यापर्यंत असतं. पण आपण जेव्हा लस घेतो तर ती लस घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये टी सेल तयार होतात. त्या टी सेल नंतर बी मेमरी सेल, दुसरा आपण जेव्हा डोस घेतो तेव्हा बी मेमरी सेल तयार होतात आणि हे मेमरी सेल आहेत आपल्या शरीरात राहतात. आणि म्हणून अशा प्रकारचं RNA प्रोटीन म्हणजे व्हायरस जेव्हा आपल्या शरीरामध्ये येतो, आपला संसर्ग होतो, तेव्हा त्याच्यावर ते तुटून पडून त्या व्हायरसला मारून टाकण्याचं काम करत असतात आणि ते जवळपास 9 ते 12 महिन्यापर्यंत आपल्या शरीरात राहतात. म्हणून लस घेणं जरी आपला आजार झाला असेल तरी ती घेतली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट कधी घ्यावी, जर आपला ऍक्टिव्ह आजार असेल तर 14 दिवस घेऊ नका. 14 दिवसानंतर तुम्हाला ती लस नक्की घेता येईल. आणि म्हणून आपलं 56 वर्ष वय आहे, आपल्या पत्नीचं 50च्या वर असेल तर नक्की घ्या आणि ती फायदेशीर आहे. नक्कीच, म्हणजे एकदा आजार होऊन गेला आणि तुम्ही त्याच्यातून बरे झाला असाल तर नक्कीच तुम्ही सुद्धा ती लस घेऊ शकतात. डॉक्टर, आता जसं आपण तुम्ही सांगितलं की 6 वॅक्सिन्स आहेत ज्या आपल्याकडे तयार झालेल्या आहेत आणि 3 प्री क्लिनिकल आहेत. आता ह्या ज्या 6 वॅक्सिन्स आहेत ज्याच्यामध्ये कोवॅक्सिन्स आहे, तर ही साठवणूक कशी असते, त्याचं कसं? आता हे जे आपण 2 बघतो ना की कोवॅक्सिन आणि कोशिल्ड, हे 2 वॅक्सिन आहेत. एक भारत बायोटेक आणि ICMR केला आहे आणि दुसरं सिरम इन्स्टिट्यूटचं आहे. तर ह्या दोघांनाही कोल्ड चेन मेंटेन करावं लागणार. पण आपल्याकडे अगोदरचे जे आपण लसी देतो त्याला कोल्ड चेन आहेच आणि यामध्ये -2 ते -8
अशा प्रकारचं कोल्ड चेन मेंटेन करायचं आहे. आणि आपल्याकडे ह्या कोल्ड चेन मेंटेन करण्यासाठीची जी काही साठवणूक आहे ही साठवणूक करण्याच्या सगळ्या सोयी आपल्याकडे आज कॉर्पोरेशनमध्ये आहेत, तसेच सगळ्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशा प्रकारच्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. आणि म्हणून घेऊन जात असताना आपल्याकडे वॉकिंग कूलर येतात, त्यामध्ये पण हे घेऊन जाता येतं. आणि त्याचबरोबर ह्याची जी कोल्ड चेन आहे तर ती कोल्ड चेन मेंटेन करावीच लागते. कुठपर्यंत? जिथपर्यंत त्या इंजेक्शन आपण ते टोचत नाही तोपर्यंत त्याची कोल्ड चेन मेंटेन करावी लागते. त्याच्यासाठीचं सगळं म्हणजे घेऊन जाण्यासाठी, त्यानंतर तशा जवळपास आता आपल्याकडे 3400च्या वर अशा कोल्ड चेन आहेत की ज्या आपण त्यांना त्या घेऊन जाऊ आणि मग साठवणुकीसाठी सगळीकडे त्याची सोय केलेली आहे. जसं की आता मुंबईत आपण 8 ठिकाणी सोय केली आहे किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सोय केली आहे. अशा प्रकारची साठवणुकीची जी सोय आहे तर ती आपण केलेली आहे. आणि आपण प्रत्येक ह्याचं जी माहिती आहे की जसं कोशिल्ड आहे ती कशापासून तयार केली, तर तिला कसं तापमान लागतं, तर ते आपण या स्लाइडमध्ये बघताय. त्याचबरोबर ही कोशिल्ड आहेत, अगोदरची कोवॅक्सिन होते, याच्यात पण आपण म्हटलं की -2 ते -8 या तापमानाला ते राहणार आहे. तर ही कोशिल्डची लस आहे जी भारत आपल्या याने सिरमने तयार केलेली आहे. तर ह्या 2 लसीला आज आपल्याकडे इमर्जन्सी यूजसाठी त्याची परवानगी मिळालेली आहे. आणि त्या लसी ज्या आहेत तर त्या कोल्ड चेन मेंटेन करून आता आपल्याला जवळपास 9 लाखाच्या वर डोसेस महाराष्ट्राला ते मिळालेले आहेत. आणि हे डोसेस देण्यासाठी 16 तारखेपासून आपण त्याची सोय करत आहोत. आणि ती जी सगळी सोय आहे तर ती सोय आपण करून कोल्ड चेन मेंटेन करून हिला, कारण आपण पाहतो की बाहेरची एक लस आहे आपण नेहमी करतो की तर त्याच्यामध्ये आणि फायझरला कसं आहे की त्यांना -70 ते -80 डिग्री टेम्परेचर ठेवावं लागतं. ते भारतामध्ये तसं ठेवण्याची ही जी आपल्या दोन्ही लसी आहेत त्यांना -2 ते -8 अशा प्रकारच्या सोयीसुविधा आपल्या आरोग्य विभागामध्ये आणि आपल्या कॉर्पोरेशनमध्ये आपण ज्या लसी करतो पूर्वीपासून त्याच्यासाठीच्या ह्या उपलब्ध आहेत. नक्कीच. म्हणजे हे ज्याच्यामध्ये आपल्याला 2 लसी येणार आहेत त्या मेन आहेत की कोवॅक्सिन आणि कोशिल्ड आहे. डॉक्टर, आता मग जे वॅक्सिन्स येणार आहेत त्यातली कुठली वॅक्सिन्स घ्यायची किंवा कुठली वॅक्सिन्स मिळणार आहे ही काही हक्क आहे का, हे तुमच्याकडून माहिती आहे डॉक्टर, जाणून घ्यायची. पण एक फोन घेऊया आपण. रवींद्र कुडाळकर बोलतात आपल्याशी. नमस्कार रवींद्रजी. हॅलो 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 डॉक्टर, आपण उत्तर. व्यक्तिमत्वाचा एक नेहमी चाहता आहे की एक आदर्शवत काम तुमचं नेहमीच असतं आणि आम्हा सर्व शैक्षणिक सामाजिक कार्यकर्त्यांना उलट एक ते प्रेरणादायी नेहमीच ठरतं. माझा 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की लसीची किंमत, लसीचे काही साईड इफेक्ट, दुष्परिणाम होणार का, किंवा लसीतनं काही वेगळे आजार तर निर्माण होणार नाही ना, याबद्दलची भीती, समज, गैरसमज शहरातल्याच नव्हे तर ग्रामीण भागातल्या जनतेच्या मनात असू शकते. तर लस देण्यापूर्वी मला असं वाटतं की त्यांच्याकडे प्रबोधनात्मक एखादं वर्कशॉप घेतलं किंवा कार्यक्रम घेतला तर लोकांचे समज गैरसमज दूर होतील. याबद्दल शासनानं काय करावं, पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचंय की लस एकदा बाजारपेठेमध्ये आली की यात असं होऊ नये की कुणी बोगस किंवा डुप्लिकेट लस निर्माण केली एखाद्या कंपनीने, किंवा मग लोक त्या भूलथापांना बळी पडले किंवा त्यातनं काही परत वाईट गोष्टी होत गेल्या. यासाठी देखील प्रशासनाने काय दखल घ्यावी, आपण एक तज्ञ म्हणून काय सांगाल? धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. योग्य प्रश्न. धन्यवाद रवींद्रजी. तुम्ही जे म्हटलाय ते फार बरोबर आहे की आपण जे आता म्हणतो की ही लस आहे तर हिचे काही साईड इफेक्ट आहेत का, तर हे बघा, जी लस आपण घेतो, आपल्याकडे आपण लहान मुलाला लस दिली असेल तर लस घेतल्यानंतर आपला थोडासा ताप येतो, तो बाळालाही असो किंवा मोठ्या माणसाला असो, किंवा जिथं लस दिली आहे त्या भागामध्ये थोडासा त्रास होतो, त्या भागात थोड्याशा वेदना होतात. याच्यापेक्षा जास्त अशा प्रकारचे साईड इफेक्ट नसतात. पण या लसीबद्दल आताच झाल्यामुळे बरीचशी चर्चा आहे की या लसीचे साईड इफेक्ट होतात. तर आपलं आजही सांगतो की याचे असे काही साईड इफेक्ट नाही आहेत. आणि जी लस आपण जेव्हा देतो तर तेव्हा तिला जेव्हा मंजुरी मिळते तर तेव्हा तिला पूर्ण म्हणजे तिचे सगळे टप्पे झालेत का नाही, त्या टप्प्यात नेमके काय रिझल्ट आले आहेत हे बघितल्यानंतरच दिलं जातं. आणि म्हणून सुरक्षितता हा त्याच्यातला खूप महत्वाचा टप्पा असतो. आणि त्याच्यानंतर फायदा म्हणजे यांनी या लसीकरणाने आपला निश्चित फायदा होणार आहे का, हाही त्याच्यातला महत्वाचा टप्पा असतो. हे 2 टप्पे झाल्याशिवाय ही लस दिली जात नाही. दुसरं तुमचं म्हणणं आहे की लोकांच्या मध्ये मार्गदर्शन झालं पाहिजे. तर राजेंद्रजी, आजचा जो प्रोग्राम आहे
हा प्रोग्राम लोकांच्यापर्यंत पोहोचावा, लोकांच्या मनातली जे काही शंका आहेत ह्या निघून जाव्या, म्हणूनच हा कार्यक्रम आपण ठेवला आहे की यामध्ये लोकांच्या मनात जे शंका आहेत की ह्यानी साईड इफेक्ट येणार आहेत, नाही, ह्यानी साईड इफेक्ट येणार नाही आहेत, तर ही लस घेणं हे फायदेशीर आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही अशी विचारली आहे की मग हे लसीची बाजारामध्ये किंमत काय आहे, मग कुठली लस घ्यावी. तर हे बघा, बाजारामध्ये हिची किंमत आज ठरलेली नाही आहे. त्याचं कारण असं आहे की जी परवानगी दिली आहे ही परवानगी ही इमर्जन्सी यूजसाठी आहे आणि आतापर्यंत ही खाजगीसाठी खुली केलेली नाही. दुसरं तुमचं म्हणणं आहे की कुणीही येऊन चुकीचं काम करेल का. हो, आपण आता बरंचसं असं व्हॉट्सअपवर वाचतोय की बऱ्याच जणांनी कोविन नावाचं जो आता आपण वापरणार आहोत सॉफ्टवेअर, हे कोविन त्यांनी तयार करून हे त्यांनी टाकलेलं आहे. पण आपलं शासनाचं कोविन वेगळं आणि हे कोविन वेगळं आहे. त्यामुळे अशा प्रकारे फसवणारे लोक असू शकतात, पण तसे त्यांना फसवता येऊ नये ह्याच्यासाठी देखील सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि खाजगी लस समजा तयार झाली तर FDA आपलं जर आपले जे हे असतात तर त्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया ह्यांच्याशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय ही लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे खाजगी कुठलाही मनुष्य चुकीच्या प्रकारची लस तयार करून देऊ शकत नाही, कारण त्याच्यावर संपूर्ण शासनाचं नियंत्रण आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहा की अशा प्रकारचं नियंत्रण असल्यामुळे अशा प्रकारची खाजगी लस किंवा चुकीची लस अशी बाजारामध्ये येणार नाही. नक्कीच. आणि त्यामुळेच ही लस फक्त शासकीय रुग्णालयातच मिळणार आहे, कुठल्याही प्रायव्हेट किंवा खाजगी रुग्णालयात ही उपलब्ध होणार नाहीये. नाही, खाजगी रुग्णालयात आपण देणार आहेत, पण आपण ते नाही, आपण ते ज्या आता 29 खाजगी रुग्णालयात आपण ही लस देणार आहेत, पण ते शासनाने ठरवलेले ते रुग्णालय आहेत की जिथं सगळे शासकीय नियम आणि अटी पाळून अशा प्रकारची जी आहे लस ती दिली जाणार आहे. त्यामुळे आज तरी आपण त्याच्यासाठी काळजी घ्यायची गरज नाही. नक्कीच. डॉक्टर, आपण पुढचा फोन घेऊया. अरुण बगडे बोलतायत आपल्याशी यवतमाळ इथून. नमस्कार अरुणजी. नमस्कार सर. नमस्कार, बोला अरुण. हा, आता लसीकरण चालू झालेलं आहे, तर जसं मला 1 डोस मिळाला, मात्र दुसरा डोस मिळायला 28 दिवसानंतर, म्हणजे बरेच दिवस झाले, महिना 2 महिने झाले नाही मिळाला, तर कसं काय करायचं? म्हणजे प्रायव्हेट मध्ये मिळेल की तिथेच जावं लागेल पुन्हा? त्याच्यानंतर काय करायचं? अरुणजी, हे बघा, आपला जेव्हा पहिला डोस दिला जाईल तेव्हा आपल्याला डोस दिल्यानंतर आपल्याला 28व्या दिवशी किंवा त्याच्या मागे पुढे हा दुसरा डोस निश्चितच दिला जाईल. कारण दुसरा डोस जो आहे तो आपला निश्चित मिळणार आहे. आणि आपला जिथं पहिला डोस मिळाला होता आणि ज्या लसीचा पहिला डोस मिळाला होता त्याच लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. आणि म्हणून आपलं कुठे आपलं 50 वर्षाच्या वर असेल तर आपलं सेकंड फेजमध्ये जेव्हा आपण दुसऱ्या ह्याच्यात सुरू करू त्यावेळेस ते आपल्याला निश्चित मिळेल. मग त्यावेळेस आपलं नाव कसं नोंदवायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सांगितल्या जातील. जसं आपण पाहिलं की कोमॉर्बिड जे लोक आहेत 50च्या खालचे, त्यांना पण नोंदवायचं आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र हा याच्यामध्ये खूप अग्रेसर राहिला आहे. कारण माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी म्हणजे हे जे केलं आहे की माझे परिवार माझी जबाबदारी, हे जे केलं कुटुंबाचं काम, माझे कुटुंब माझी जबाबदारी. आणि आपला खरंच सांगतो, मुख्यमंत्री महोदयाचं मनापासून ऋण व्यक्त केलं पाहिजे की 50 वर्षाच्या खालचे असो किंवा वरचे असो, ज्यांना जे आजार आहेत, आपण कोमॉर्बिड असं सारखं म्हणत असतो, या आजारांची संपूर्ण रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून दुसरा टप्पा महाराष्ट्रामध्ये सर्वात सोपा पडणार आहे, कारण तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपल्याकडे झालं आहे. म्हणून आपण काही काळजी करू नका. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे ते आपलं निश्चितच लसीकरण केलं जाईल. नक्की. डॉक्टर, आता हे जे वॅक्सिन्स झालेले आहेत किंवा लसीकरण तयार झालेले आहेत, हे आतापर्यंतच्या आपल्या रिसर्चचं आपण म्हणू शकतो की परिणाम आहे. पण आता जे नवीन व्हायरस येत आहेत, म्युटेटेड आपण म्हणतो, नवीन स्ट्रेन आहेत, त्यासाठी सुद्धा हेच लसीकरण ठरू शकतं का तितकं यशस्वी? कसं आहे बघा की मी आताच सांगितलं की हे मनात सर्वांच्याच प्रश्न आहे की आता आपण जे लसीकरण आता सध्या करतो आहे, तर हे करत असताना 9 महिन्यापासून आपण प्रयत्न करत आहे ना. आता आपण असं ऐकतो की नवीन स्ट्रेन आला बाबा. आता नवीन स्ट्रेनचं मी आपलं आताच नाव सांगितलं की ट्रेन आता सध्या तो युरोपमधून, इंग्लंडमधून आपल्याकडे येतोय. आपल्याकडे काही 82च्या वरचे केस आता आपल्याकडे पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रामध्ये 11 लोकांना तो आला आहे. मग आता हा स्ट्रेन हा त्याच्यामध्ये त्यांनी व्हॅक्सिनही कमी होईल का नाही? हो, त्याचं कारण असं आहे की या नवीन स्ट्रेनमध्ये आपण जे पाहिलं आता जे पाहिलं व्हायरस, तर त्याच्यामध्ये जसं एस प्रोटीन आहे किंवा इनोल प्रोटीन आहे किंवा RNA आहे,
तर त्याच्यामध्ये फक्त एस प्रोटीन जे बाहेर असे काटे दिसतात त्याच्यात फक्त बदल झाला आहे आणि तो बदल झाल्यामुळे तो जास्त प्रमाणात संसर्ग करू शकतो, 70% जास्त. पण त्याच्या RNA मध्ये बदल नसल्यामुळे आपण जे आता सध्याचं व्हॅक्सिन केलं आहे ह्या व्हॅक्सिनचा त्याच्यावरही परिणाम होणार आहे आणि त्याच्यापासूनही आपला प्रतिकार शक्ती मिळणार आहे आणि हा संसर्ग आपला थांबवता येणार आहे. नक्की. डॉक्टर, आता लसीकरणाचा तुम्ही म्हणाला की पहिला टप्पा हा आरोग्य विभागात काम करणाऱ्या कोविड योद्धांना आहे आणि नंतर 50 वर्षावरील व्यक्तींना. पण मग आता पुढे टप्प्यात जाताना लहान मुलांना सुद्धा वॅक्सिनेशनची गरज लागू शकते का? सरासरी लहान मुलांना व्हॅक्सिनेशनची गरज लागत नाही, कारण आपण हा टप्प्यातच 18 वर्षाच्या वर जे असतील अशाच लोकांना आपण ते देणार आहोत. आणि इव्हन 18 वर्षाचे नाही, 50 वर्षाच्या वरच्या लोकांना आपण दुसऱ्या टप्प्यात देतो आहे. पण 18 ते 50 मध्ये ज्यांना कोमॉर्बिडिटी म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, रक्तदाब, ज्यांना आजार आहे, अशा आजारी लोकांना आपण देणार आहोत. आणि पण आपण लहान मुलांच्या मध्ये सरासरी आपण पाहिलं की याचं जे संसर्ग आहे तो खूप कमी आहे. आणि दुसऱ्या कसं आहे की त्यांना आपण 18 वर्षापर्यंत ही लस देणार नाहीये, त्याच्यावरच्या लोकांना आपण ही लस देऊ शकतो. डॉक्टर, जसं तुम्ही आता मगाशीच म्हणालात की ही लस प्रतिबंधात्मक काम करणार आहे, उपचारात्मक तिचं काम नाहीये. मग आता 45 दिवसानंतर जर इम्युनिटी आपली तयार होणार असेल तर तोपर्यंत आपण काळजी काय काय घ्यायची? विनय, याच्यात असं आहे की आपण जेव्हा ही लस देऊ तर प्रतिबंध कसा होणार आहे? प्रतिबंध म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तामध्ये पेशी आहेत या पेशीमध्ये मेमरी सेल, टी सेलचा बी सेल अशात एक मेमरी सेल तयार होणार आहे. हा सेल तयार झाल्यानंतर तो आपल्या शरीरात राहणार आहे. आता हा सेल तयार होण्यासाठी पहिल्यांदा जेव्हा लस येईल तेव्हा टी सेल तयार होईल, दुसऱ्यांदा बूस्टर डोस घेऊ त्याच्यानंतर 14 दिवसांनी आपल्याकडे मेमरी सेल तयार होईल. आणि म्हणून 45 दिवसानंतर आपण त्याला आपल्याकडे प्रतिकारशक्ती निर्माण होईल. म्हणून 45 दिवस तर आपल्याकडे प्रतिकारशक्ती नाही आहे, म्हणून आपल्याला मास्क वापरणे, हात धुणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग आता 45 दिवसानंतर आपल्याकडे पाहिलं आपण की आता थोडंसं आपण ढील दिली की सर्वांनी मास्क काढून टाकले आणि कंटाळा आला सगळीकडे. तर मला असं वाटतं, मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडे सर्वांना अधिकाराची फार म्हणजे जाणीव आहे, फार अधिक हा माझा अधिकार आहे, कर्तव्याची खूप कमी जाणीव आहे. आणि म्हणून आता कसं आहे की जरी आपण व्हॅक्सिन आपलं लस घेतली तरीही जो आपण हे म्हणतो की आपलं वागणं जे आहे तर मास्क लावणं हे कंपल्सरीच राहणार आहे जोपर्यंत हा आजार आपल्यातनं जात नाही. आणि त्याचबरोबर हात धुणे आणि त्याचबरोबर अंतर पाळणे या गोष्टी आपला पाळावयाच्याच आहेत आणि आपण त्या पाळल्या पाहिजे. त्यामुळे लस घेतल्याने आपली मास्क जाणार आहे असं मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका. आणि लस घेतली आणि मास्क गेली असं आपण केलं तर आपल्यालाही पुन्हा म्हणजे त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा आपल्यामुळे इतरांना होऊ शकतं. त्यासाठी आपण लस घेतली तरी मास्क वापरणं हे कंपल्सरी राहील. आणि पहिले 45 दिवसात आपला पुन्हा आपला संसर्ग होऊ शकतो, पण 45 दिवस तर आपण लस घेतली नाही असं समजूनच सगळ्या काळजी घ्यायची. आणि 45 दिवसानंतरही आपण लस घेतली तरी ही काळजी आपण घेतो ती बंद करता येणार नाही कधीपर्यंत, जोपर्यंत हा कोविड-19 हद्दपार होणार नाही. आणि आपण सगळ्यांनी मिळून काम केलं आणि सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या एटिकेट्स पाळल्या तर हा 2021 नंतर हद्दपार नक्की होईल. पण 2021 हे वर्ष कोविड बरोबर आपल्याला राहायचंय आणि म्हणून आपण आपली वागणूक ही ज्या 3 गोष्टी तत्व आहेत त्या तत्वांनी बांधलेलीच असली पाहिजे. नक्कीच. आणि त्यामुळे वर्षभर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्याच आहे आणि तेव्हाच आपण हा आजार दूर करू शकू. प्रेक्षक, एक फोन आलेला आहे. प्रज्वल भगत बोलतायत आपल्याशी. नमस्कार प्रज्वलजी. हॅलो. हॅलो. आपला प्रश्न विचारा. आपला हॅलो. बोला प्रज्वलजी. आपला टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि आपला प्रश्न विचारा. सर, कोरोनाची जे व्हॅक्सिन आहे ते कंपल्सरी आहे का घेणं? हा प्रज्वलजी, कोरोनाचं जे व्हॅक्सिन आहे हे कंपल्सरी नाही आहे. तर याच्यामध्ये कसं हे ऐच्छिक आहे आणि ऐच्छिक असल्यानंतर देखील आता हे इमर्जन्सी यूज असल्यामुळे जेव्हा आपण घेणार आहोत तर तेव्हा मला घ्यायचं आहे म्हणून अशा प्रकारचा कन्सेंट फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच हे व्हॅक्सिन जे आहे ते दिलं जाईल. त्यामुळे हे कंपल्सरी नाही आहे, हे आपले ऐच्छिक आहे. आणि ऐच्छिक असल्यामुळे आपण ठरवू शकता, पण हे घेणं निश्चित चांगलं असतं कारण त्याच्यामुळे आपल्याला एक प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात तयार होते.
नक्कीच डॉक्टर, मुळात हेच समजण्याची गरज आहे की लसीकरण हे आपल्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे आणि तुम्ही जर लस घेत नसाल, वॅक्सिन घेत नसाल, तर तो मृत्यूदर सुद्धा तुम्ही वाढवू शकतात आणि तो आजार तुम्हाला मृत्यूला सुद्धा आमंत्रण देऊ शकतो. डॉक्टर, थोडंसं आपल्याला भीतीचं निर्माण कारण झालेलं आहे, कारण लोकांना वाटतं की ह्यामुळे अजून दुसरे आजार होतील का, साईड इफेक्ट्स येतील का, का ही भीती निर्माण झाली? याचं कारण असं आहे की आपण जेव्हा ही लस निर्माण होत होती तर तेव्हा आता आपल्याकडे व्हॉट्सअपमुळे किंवा गुगलमुळे सगळं जग आता हे जवळ आलं आहे. मग काय झालं की इंग्लंडमध्ये 4 लोकांना रिॲक्शन आली, इकडे एक रिॲक्शन आली. हे बघा, ती रिॲक्शन आली, आपण पाहतो की कोणाचा मृत्यू झाला नाही. आता 1 किंवा 2 मृत्यूची चर्चा होते, पण ते दोन्हीही जे काही आहेत तर ते व्हॅक्सिनमुळे झालेले नाही आहेत. त्याची सगळी शहानिशा झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याकडे ही चर्चा झाल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे. तर आपण सगळ्यांनी ही भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण ही लस ही संपूर्णतः सुरक्षित लस आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना ही लस मिळणार आहे, कारण आज आपण सर्वांच्यासाठी ती खुली केलेली नाही आहे, पण ज्यांना ज्यांना मिळणार आहे त्या सर्वांनी ही लस घेणं हे फायदेशीर ठरणार आहे. आणि म्हणून मनामधल्या ज्या शंका आहेत की इतर आजार होतील का, आपण पाहतो आहे की आपल्याकडे आपण आतापर्यंत ज्या लस घेतल्या तर ती कुठली इन्फ्लुएन्झाची लस असू द्या किंवा पोलिओची लस असू द्या, स्मॉल पॉक्सची लस असू द्या, या सगळ्या आपण लस घेतल्या तर या लसीमुळे कुठे साईड इफेक्ट झाले का, नाही झाले. तसंच ही लस आपण घेतली तर 2 कामं करणार आहे. एक तर प्रतिकार शक्ती कमी करणार, वाढवणार आहे, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समजा यानंतरही उशिरा, समजा 8-9 महिन्यानंतर आजार झाला तर त्या आजाराचं स्वरूप हे सौम्य असणार आहे, म्हणजे एकदम मोठ्या प्रकारचा सिव्हिअर असा आजार होणार नाही आहे. आणि म्हणून आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी ही लस घेणं चांगलं राहील. त्याच्यामुळे आपला प्रतिकार शक्ती येणार आहे. आणि पण एक वेळा निश्चित आहे की ऐच्छिक आहे, त्याची काळजी करण्याची गरज नाही. नक्कीच डॉक्टर, आता लस तयार झालेली आहे आणि महाराष्ट्रात ती आजच मुंबईत आलेली आहे, पण आता महाराष्ट्रात सगळीकडे ही लस उपलब्ध कशी होणार आहे? आता त्याचं असं आहे की आपण पाहतो की महाराष्ट्रात जेव्हा ही लस आली तर आपण आताच ऐकलं की मुंबईमध्ये एवढे डोसेस आले किंवा आपल्याला कोविशिल्डचे 9 लाखाच्या वर डोसेस आज महाराष्ट्रामध्ये आले आहेत. तर ही कोल्ड चेनद्वारे म्हणजे आज उद्या परवा ही त्या स्टोअरला घेऊन झालं आणि मग ते प्रत्येक ठिकाणी, जसं आपण बघितलं जिल्हा रुग्णालय आहे, त्याच्यानंतर तालुका रुग्णालय आहे, त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजेस आहेत, म्हणजे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहेत, त्याच्यानंतर कॉर्पोरेशनचे महाविद्यालय आहेत. तर या सगळ्या ठिकाणी तर ही लस जी आहे तिथं ती केंद्र तयार करून तिथं ती दिली जाईल. तर ही जी लसीकरण केंद्रे आहेत आपण तो पाहतो की ही सर्व 511 लसीकरण केंद्र आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या 511 केंद्रावर ही लस 16 तारखेपासून दिली जाणार आहे. आता ह्या केंद्रावर काय सोय आहे? ह्या केंद्रावर 4 रूम असतात. एक असते गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं, दुसरं असतं की तुमचं ओळखपत्र, म्हणजे तुम्हीच आहात का, त्याच्यासाठी तुमच्याकडे जे काही ओळखपत्र आहे ते, त्याच्यात 3ऱ्या ठिकाणी तुम्हाला लस दिली जाते आणि लस दिल्यानंतर 4थ्या ठिकाणी तुम्हाला जाऊन 30 मिनिटं बसावं लागतं. ते ह्याच्यासाठी 30 मिनिटं बसायचं आहे की तुम्हाला काही त्याच्यात त्रास आहे का, म्हणजे तुम्हाला ताप आलाय का, तुम्हाला काही चक्कर आली का, किंवा काय तुम्हाला वेदना होतात का, या सर्व पाहिल्या जातील आणि या सर्व पाहिल्यानंतर मग 30 मिनिटांनंतर आपल्या घरी जाता येईल. पण समजा त्याच्यातच काही त्रास झाला तर त्याच्या ऍडमिट करण्याची किंवा सगळी सोय किंवा त्या तिथे एक्सपर्ट जे फिजिशियन्स आहेत ते तिथे 1000 असणार आहेत प्रत्येक केंद्रावर. त्यामुळे त्याची आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, सर्वथा त्याची हे केलेलं आहे. आणि एक कोविन नावाचं जे हे आहे ते डेव्हलप केलं सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये ही सगळी माहिती भरावी लागणार आहे आणि ती भरल्यानंतर मग दुसरा जे डोस आहे ते देखील त्या कोविनमुळे आपल्यापर्यंत येणार आहे आणि तो दुसरा डोस योग्य वेळी मिळणार आहे. नक्कीच, म्हणजे थोडक्यात नियोजनबद्ध आणि व्यवस्थापन आपल्या सरकारने केलेलं आहे. आपल्याला फक्त गरज आहे ती आपलं ओळखपत्र घेऊन तिथे व्यवस्थितरित्या ते वॅक्सिन्स किंवा ते लसीकरण करून घेण्याची. आपण एक फोन घेऊया. रामचंद्र कुदळे बोलतायत आपल्याशी जेजुरी इथून. नमस्कार रामचंद्रजी. हॅलो. हा नमस्कार, बोला. प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो हॅलो, प्रश्न विचारा. प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा. गुडघ्याचं ऑपरेशन झालं, चालता येत नाही, त्यांना घरी देतील का?
अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. रामचंद्रजी योग्य प्रश्न विचारलाय. सर, गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, घरच्या घरी राहावं लागणार आहे, तर घरी येऊन कोणी लस देऊ शकतं का, असं काही आहे का? रामचंद्रजी, हे बघा की घरी येऊन लस देण्याचं निश्चितच नाही. आपण फक्त ते लसी केंद्रावरच ती लस दिली जाणार आहे. त्यामुळे गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल तर आपल्याला निश्चित तिथपर्यंत आपण म्हणतो ना, खुर्ची असते किंवा याच्यामध्ये आपला तिथं जाता येईल आणि तिथं लस घेता येईल. पण घरी येऊन लस द्यायचा तशा प्रकारची सोय केली गेली नाही किंवा होणारी नाही यापुढे. फक्त कारण लस असल्यामुळं तिची सगळी खबरदारी घ्यावी लागते आणि ती घरी घेता येत नाही, आणि म्हणून आपल्याला लसी केंद्रावर जाऊनच ती घ्यावी लागेल. बरोबर आहे. डॉक्टर, आता जेव्हा तुम्ही सांगितलं की लसीकरण सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे टप्पे आहेत, पण आता आपलं नाव नोंदणी कुठे करायची, काही कागदपत्र लागतील का, यासाठी काही नंबर आहे का जिथे आपण चौकशी करू शकतो? या दोन गोष्टी आहेत की आता सध्या पहिल्या टप्प्यामध्ये जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना आपण देतो आहे, बरोबर आहे, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जे कोविडचे जे हे आहेत आपले योद्धे आहेत त्यांना देतोय. हे 3 कोटी लोक आहेत भारत देशामध्ये. तर ह्यांची नोंदणी करण्याचं काम हे शासनामार्फत, म्हणजे जे आपले जिल्हाधिकारी महोदय आहेत किंवा आपले जे प्रत्येक कॉलेजचे अधिष्ठाता किंवा सिव्हिल सर्जन यांच्या मार्फत ते होणार आहे. आता दुसरा टप्पा जो आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये जे 27 कोटी लोकांना देण्यात येणार आहे त्याच्यासाठी मात्र सगळ्या प्रकारची सोय सुविधा केली जाईल आणि त्यावेळेस आपला नंबर पण दिला जाईल. आजही समजा आता सामान्य जनतेला यावेळेस या फेजमध्ये लसीकरण केलं जाणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी सारखे फोन करून विचारण्याची गरज नाही आहे. पण आरोग्य कर्मचाऱ्यांना काही असं वाटलं तर 104 नंबरला फोन करून ते विचारू शकतात आणि तो नंबर आहे त्यांना उत्तर देऊ शकेल. पण एवढं निश्चित आहे की आज जे सामान्य जनता आहे त्यांना या फेजमध्ये, पहिल्या फेजमध्ये लसीकरण केलं जाणार नाही, तर दुसऱ्या फेजमध्ये त्यांचं लसीकरण केलं जाईल. बरोबर आहे. डॉक्टर, महाराष्ट्रामध्ये आता जिल्हानिहाय केंद्रे कुठे आहेत जिथे आपल्याला वॅक्सिन आपण जर पाहिलं तर आता सगळे जिल्हे जे महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आहेत, या सगळ्या जिल्ह्यामध्ये तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या संख्येनुसार, म्हणजे किती आरोग्य कर्मचाऱ्याची संख्या आहे आणि त्यांना किती लस द्यावी लागणार आहे. कारण कसं आहे की एका केंद्रावर आपण 100च लस देऊ शकणार आहे. कारण त्याचं असं आहे की एक आपण जेव्हा वाईल उघडू तेव्हा ते 10 लोकांना पुरणार आहे आणि म्हणून 10 असे उघडले तर 100 लोकांना देऊ शकणार आहे. तर ही जी केंद्र आहेत आपण पाहता जिल्हानिहाय हे लसी केंद्र आहेत आणि ह्या लसी केंद्रावर ही लस दिली जाणार आहे आणि म्हणून जी लस आपण देणार आहोत ते 100च लोकांना एका केंद्रावर दिली जाणार आहे आणि आपण पाहतोय की त्यांना 30 मिनिटं बसावं लागणार आहे आणि म्हणून आपण ती 2 टप्प्यात सकाळ संध्याकाळ देऊ किंवा अशा प्रकारे देऊन त्यांना जास्त वेळ बसावं लागणार नाही याची देखील आपण काळजी घेणार आहोत. तर अशी ही जी लस आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या संख्येनुसार तेवढी केंद्र आहेत आणि त्या केंद्रावर ही लस दिली जाईल. त्याच्यासाठी कळवलं जाईल की तुमचं नाव आज आहे, तुम्ही या, आणि मग त्यांना तिथं आल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन, ओळखपत्र, लस थोडा वेळ थांबून मग सुरक्षितरित्या घरी जाता येणार आहे. म्हणून सुरक्षेची काळजी, त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचण्याची काळजी हे सर्व शासनामार्फत केलं जाणार आहे आणि मी खरंच त्याच्यामुळे शासनाचं मनापासून अभिनंदन करतो की सर्वसामान्यासाठी सर्वच प्रकारच्या सोयीसुविधा या शासनाने, म्हणजे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने निर्माण केल्या आहेत. म्हणजे डॉक्टर, आता ज्या सध्या लसी उपलब्ध होणार आहेत त्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी असणार आहेत आणि डॉक्टर त्याची नोंदणी जी आहे ती योग्य प्रकारे सरकारद्वारे केली जाणार आहे, सरकारद्वारेच हे लसीकरण होणार आहे. डॉक्टर, पुढे टप्पा हा जात असताना आपण काय सांगू शकतात की आपली जी ही भीती आहे ती भीती दूर करायची आहे, सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यायची आणि सर्वसामान्यांसाठी कशी काळजी घेऊन हे वॅक्सिन्स उपलब्ध होईल यावर तुमचं मार्गदर्शन आम्हाला अपेक्षित आहे. पण थोडासा आपण इथं विश्रांती घेतोय आणि इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आपल्यासोबत आहेत. कोरोना लसीकरण याविषयी डॉक्टर मार्गदर्शन करतात. या लसीची किंमत किती किंवा बाहेरचे वॅक्सिन्स घेता येतील का हे तुमच्याही मनात प्रश्न असतील. डॉक्टर, मुळात आपल्या देशात जे आता लसी उपलब्ध होणार आहेत त्यांची काही किंमत आहे का त्या निःशुल्क मिळणार आहेत? आता जे आपण पहिल्या टप्प्यात देतो ते आपल्याकडे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या 2 लसी सध्या भारत बायोटेक आणि आपल्या सिरम इन्स्टिट्यूट आणि ICMR यांची ती लस आहे. तर ह्या दोन्ही लसी आपल्या भारत देशात उपलब्ध झाल्या आहेत. याची सध्या आपल्याकडे केंद्र सरकारद्वारा
ही आपला देण्यात येणार आहे, दोन्ही म्हणजे कशासाठी की हे जे आपला पहिला टप्पा आहे तर या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे आणि त्यामुळे हिची लसीची किंमत ठरलेली नाही आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये ही लसीची किंमत ठरेल का, केंद्र शासन देणारा, महाराष्ट्र म्हणजे आपलं राज्य शासन देणार किंवा ज्यांना घ्यायची त्यांना द्यायचा आहे, हा निर्णय आणखी झालेला नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मग आपल्याला खाजगीरित्या आपण असं म्हणतो की फायझरची लस आहे किंवा कुठली लस आहे तर ही बाहेरच्या देशातनं इम्पोर्ट करायची आपला नेहमी सवय असते, मग ते इम्पोर्ट करून आपला देता येईल का, असं नाही आहे. आपल्याकडे इम्पोर्ट जरी आपण करत असो तर त्याच्यासाठी आपल्याला ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया याची परवानगी लागते आणि म्हणून या भारताबाहेरच्या ज्या लसी आहेत तर त्यांना ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाची परवानगी मिळालेली नाही आहे आणि म्हणून त्या लसी आपला इम्पोर्ट करता येणार नाही आहेत. ज्या आपल्या देशामध्ये ज्या लसी मंजूर झाल्यात त्याच लसी आपल्याला घेता येणार आहेत. आज तरी खाजगीरित्या कुठल्याही कंपनीला ही लस विकण्याची परवानगी नाही आहे. ही लस फक्त शासन घेऊन ते आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि त्यामुळे आता सध्याची किंमत जी आहे ती ठरलेली नाही. जेव्हा दुसरा टप्पा सुरू होईल त्यावेळेस समजेल की त्याची काय किंमत आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात ही निशुल्क आहे आणि ती सरकारतर्फे देण्यात येणार आहे. डॉक्टर, आता असा मुद्दा येतो की जेव्हा पहिल्यांदा आपण लस घेतो तेव्हा ती कुठली घेतोय, कोशिल्ड घेतोय का कोवॅक्सिन्स घेतोय हे आपल्याला कळू शकतं का, आणि दुसऱ्यांदा आपण जेव्हा वॅक्सिन्स घेणार तेव्हा ती त्याच कंपनीची घ्यावी का? खूप चांगलं विचारलं की मुख्यतः कसं आहे की आपण जे वॅक्सिन घेतो आहे ते वॅक्सिन कोशिल्डचं आहे का कोवॅक्सिनचं आहे हे घेतल्यानंतर पुढची जी लस आपल्याला मिळणार आहे तर त्यावेळेस म्हणूनच कोविन नावाचं जे आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे त्याच्यात तुम्ही कुठली लस घेतली त्याची नोंद होणार आहे आणि म्हणून तुम्ही जेव्हा दुसऱ्यांदा घेणार आहे ही कारण त्याचं कारण असं आहे की लस जी तयार केली गेली तिचा जो बेस आहे तो वेगळा आहे आणि तो बेस वेगळा असल्यामुळं जसं आपण म्हणतो की वेक्टरचा बेस आहे किंवा अटेन्युएटेड व्हायरसचा बेस आहे आणि त्याच्यामुळं जी लस घेतली तिचा दुसरा डोस आपला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आपण जी आहे तीच लस पुन्हा घेऊ शकणार म्हणजे दुसरी लस घेऊ शकणार नाही आहे. आणि आता टप्प्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं की पहिला टप्पा जो आहे तर तो टप्पा असा आहे की ज्याच्यामध्ये आपण जे आरोग्य कर्मचारी, त्याच्यानंतरचे कोविड योद्धे आणि त्याच्यानंतर 50 वर्षावरील जे लोक आहेत त्यांना आणि 50 वर्षाच्या खालचे ज्यांना आजार आहे अशा लोकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये ही लस दिली जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या टप्प्याच्या वेळेस गरज पडेल किंवा नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे लस दिल्यामुळे आणि आजार झाल्यामुळे एक हर्ड इम्युनिटी नावाचा प्रकार असतो. तर यामध्ये काय होतं की तो जो व्हायरस आहे, विषाणू आहे, तर हा विषाणू आपल्या 50% लोकांना लागण झाल्याचं, त्यांना अँटीबॉडीज असल्याचं आपण आज पाहतोय. त्याच्यानंतर जवळपास 30 कोटी लोकांना आपण हे व्हॅक्सिन देतो आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हे सगळे अँटीबॉडीज आणि मेमरी सेल तयार होतील आणि जेव्हा लस देऊन किंवा आजार होऊन हे 80 ते 90% लोकांना संसर्ग होईल तर त्यावेळेस हा आजार ऑटोमॅटिक हद्दपार होतो, त्याला म्हणतात हर्ड इम्युनिटी. त्यामुळे ही लसीकरणची दुसरी मोहीम झाल्यानंतर आपल्याकडे यदा कदाचित भारतामध्ये हर्ड इम्युनिटी येऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा ही लस जी आहे तर ती घेण्याची गरज पडणार नाही. हर्ड इम्युनिटी आली तर, नाही आलं तर मात्र आपल्याला पुन्हा लस घ्यावी लागेल. पुन्हा ही लस कधी घ्यावी लागेल तर ही लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती 9 महिने ते वर्ष काम करेल असा आता तसा अंदाज आहे. त्यामुळं वर्षभराने ही लस पुन्हा घ्यावी लागेल. नक्कीच. डॉक्टर, आता या आजाराला पूर्णपणे आपल्याला हद्दपार करायचं असेल तर आपल्याला कमी कालावधीत जास्त वॅक्सिन्स उपलब्ध करून दिले पाहिजेत. आता हे वॅक्सिन्स उपलब्ध होत असताना आपलं काय म्हणणं आहे की हर्ड इम्युनिटी झालीच पाहिजे, पण त्यासोबत लोकांनीही काय काळजी घेतली पाहिजे, घाई आणि गडबडी करू नये वॅक्सिन्स घेताना? आता कसं आहे की आता सर्वांनाच सांगायचं आहे मला की आता आपण याच्यामध्ये जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्याला दिली जाणार आहे त्यावेळेस सर्वसामान्य जनतेला ती दिली जाणार नाही आहे. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांचं 50 वर्ष वय आहे त्याच्या वरच्यांना दिली जाणार आहे आणि 50 वर्षाच्या खालच्या लोकांना ज्यांना आजार आहे त्यांना दिली जाणार आहे. मग प्रत्येकाचे टप्पे ठरवत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विज्ञानाप्रमाणे की ही लस कशी कोणाला दिली पाहिजे, कशी वितरित केली पाहिजे याचा खूप मोठा विचार करून ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे आताच ती मला द्या किंवा मला नको अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे. पण आपल्या प्रत्येकाला ती हर्ड इम्युनिटी येईपर्यंत किंवा भारतातनं हा आजार हद्दपार होईपर्यंत शासन लसीकरणाची मोहीम आहे ती निश्चितच राबवणार आहे. म्हणून आपल्यापर्यंत ही लस सर्वांच्या पर्यंत येणार आहे. फक्त एकच आहे
की योग्य वेळी ती आपल्याला मिळेल. फक्त तोपर्यंत एकच गोष्ट आहे की आपण आज पाहतो लग्नासाठी 50 लोकांना परवानगी असते, तिथं आपण 500 लोक करतो. मी असं ऐकलं की एका ठिकाणी एका 5 स्टारमध्ये लग्न झालं तर त्यांनी 4-5 हॉल बुक केले, प्रत्येक ठिकाणी 50 लोकांची परवानगी मागितली. तर असं करता कामा नये, कारण शेवटी आपला जो वागणूक आहे हे देशहितकारक असली पाहिजे. आपण या देशाचे नागरिक आहोत म्हणून आपलं हे कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी जे आज अंतर ठेवायचं आपल्याच्यामध्ये ते अंतर ठेवणं, त्याच्यानंतर सॅनिटायझेशन, त्याच्यानंतर मास्क, या गोष्टी हा आजार हद्दपार होईपर्यंत लस घेऊ किंवा लस न घेऊ तरीही आपली वागणूक ही अशीच असली पाहिजे की ज्याच्यामुळं आपण मास्क शिवाय बाहेर पडू नये, आपली मास्क दाढीला लावू नये, आपली मास्क नाक आणि तोंडावर लावावी, कारण तिथून हा आजार आत जातो. त्यामुळे आपण जर काळजी घेतली तर हद्दपार करण्यासाठी आपण निश्चित, मला हे निश्चित माहित आहे की भारतातली लोक आणि महाराष्ट्रातली लोक हे जिद्दी आहेत आणि ह्यांनी ठरवलं तर ही कोरोनाच काय काही पळून जाईल. आपण आज पाहिलं की भारताबाहेरच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर लागण झाली, पण भारतात ती झाली नाही. भारतात मृत्यू कमी झाले. याच्यासाठी दोन्ही सरकारचं, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन. पण त्याचबरोबर तुमच्या सर्वांचं, प्रत्येक नागरिकांनी जी स्वतःची काळजी घेतली, घरामध्ये कोंडून ठेवलं आणि एवढं सगळं तुम्ही केलं आणि साथ दिली, त्यामुळे आज आपण अतिशय चांगल्या टप्प्यात आहे. जिथं आपण पाहतो की 2-3 हजार लोकांनाच आज त्याची लागण होता नाही किंवा मृत्यूचं प्रमाण खूप कमी झाले, ते पार 2% आलं आहे. तर हे सगळं होण्याचं कारण तुमच्या सर्वांचा सहभाग यामध्ये झाला. पण हाच सहभाग कंटाळा न करता 2021 मध्येही ठेवा. 2022 हे वर्ष मास्क विरहित असेल. मास्क 2022ला नक्की निघेल, ती जून नंतर निघावी यासाठी आपण प्रयत्न करूया. नक्कीच डॉक्टर, आणि धन्यवाद. इतका छान आम्हाला मोलाचा संदेश तुम्ही दिलेला आहे. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. हा अभिप्राय तुम्ही आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमची माध्यमं अशी आहेत: facebook.com/DD सह्याद्री इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. youtube.com/user/DD सह्याद्री इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. आरोग्य संपदा 19@gmail.com इथे मेल करू शकतात. याशिवाय ट्विट करू शकतात @DD सह्याद्री इथे. प्रेक्षको, डॉक्टरांनी खूप माहिती आपल्याला दिलेली आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा असा डॉक्टर येतो की 10 पैकी आपण म्हणू शकतो की 2 लोकांच्या मनात अजूनही साशंकता आहे. तर डॉक्टर, या लोकांनी वॅक्सिन्स नाही घेतली तरी चालेल आणि त्यांना आपण पुन्हा पुन्हा प्रबोधन कशा माध्यमातून करणार आहोत? जे तू म्हणते तसं नाही की 10 त्यातले 2 म्हणजे 80% लोकांनी 70% लोकांनी घेतलं आणि 20% लोकांनी नाही घेतलं तर चालेल का? हो, या लोकांनी घेतलं नाही तरी हर्ड इम्युनिटी नक्की येईल. पण एक निश्चित आहे की आपण त्याला भियायची गरज नाही आहे की ज्यांना घ्यायची गरज आहे त्यांनी ते घ्यावं. त्याचं 2 कारण आहेत. एक तर तुम्ही सुरक्षित आहात, तुमच्यावर राज्य सुरक्षित आहे, तुमचं कुटुंब सुरक्षित आहे, आणि म्हणून मनातल्या शंका कुशंका जसं त्याचे टप्पे पार होत जातील तसे तसे तुम्हाला त्या शंका निघून जाणार आहेत. आणि ही जे व्हॅक्सिन आहे, ही जे लस आज उपलब्ध झाली आहे, ही अतिशय सुरक्षित असल्याशिवाय ती उपलब्ध झाली नाही आहे. म्हणून मनातल्या सगळ्या शंका पुढच्या काळामध्ये जसे टप्पे पुढे जातील आपल्या जातील, आपण आपलं नाव आलं तर आपण ते निश्चित घ्या, असं मी आपलं नक्की सुचवेल. नक्कीच. प्रेक्षको, डॉक्टरांकडून आपल्याला फार मोलाचं आपलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. डॉक्टर, अगदी जाता जाता तुमच्याकडून पुन्हा एकदा काय सांगणार आहात आमच्या सर्व प्रेक्षकांना? मी सर्व प्रेक्षकांना एवढंच सांगेल की तुमचं खरंच मनापासून मी म्हणजे आभार व्यक्त करतो की आपण खूप चांगलं काम केलं. आताही मास्क लावा, मास्क काढूच नका, त्याच्याबरोबर अंतर ठेवा आणि आपलं सॅनिटायझेशन करा. आणि आता जे आपलं लस मिळणार आहे, ही जर लसीसाठी आपला नंबर आला तर लस निश्चित घ्या, कारण ती तुम्हाला सुरक्षा देणार आहे. आणि आपण देवाला प्रार्थना करूया की लवकरात लवकर हा COVID-19 हा हद्दपार आपल्या भारत देशातून होऊ. आणि आपण सगळ्यांनी साथ दिली तर जून नंतर हा आजार आपल्यातून नक्की निघून जायला तयार होईल आणि 2200 वर्ष आपल्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन येईल, हे निश्चितच आहे. नक्कीच. प्रेक्षको, डॉक्टरांनी जसं आपल्याला सांगितलं की लसीकरण तर उपलब्ध होणारच आहेत, सगळ्यांसाठी आहेत त्या, पण यामध्ये महत्त्वाची गोष्टी अशा आहेत की लस घेतली तरी तुम्हाला मास्क लावणं, अंतर ठेवणं आणि हात धुणं या गोष्टी सांभाळायच्याच आहेत. आणि त्यानंतरच तुमच्यामध्ये प्रतिकार शक्ती तयार होणार आहेत. यासोबतच आपल्याला गरज आहे ती नको त्या गोष्टी दूर करून, आपले वैचारिक जे मतभेद असतील ते सुद्धा दूर करून या वॅक्सिनचा अगदी
आपण म्हणू शकतो की प्रेमाने स्वीकार केला पाहिजे आणि वैज्ञानिकदृष्ट्या त्या अगदीच वॅक्सिन्स या किफायतशीर आणि फायदेशीर आहेत हे सुद्धा आपल्याला सरकारने आणि आपल्या पर्यायाने आपल्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. प्रेक्षको, नक्कीच ही गोष्ट अशी आहे की योग्य जर शस्त्र निवडलं तर तुम्ही प्रत्येक अगदी शस्त्र आपण म्हणतो की वार जिंकू शकतो. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, वेळ कमी आहे आपल्याला, पण आम्ही वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. आभारी. आभारी आहे.